नमस्कार मित्रांनो, आरटीए ॲडमिशन 2024 या ॲडमिशन बद्दल 9 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय म्हणजेच त्याला राजपत्र हे निगमित करण्यात आले आहे। या राजपत्राद्वारे आरटीईच्या ॲडमिशनच्या मागील काही वर्षांमध्ये जे आरटीई ॲडमिशन होत होते त्या नियमांमध्ये आणि या राजपत्रामधील नियमांमध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे। तर हा बदल कोणता असणार आहे किंवा या योजनेसाठी डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, यासाठी अटी काय असणार आहेत, मुलांची वयाची अट काय असणार आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो अजूनही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, पाहूयात आरटीए ॲडमिशन 2024-25 यामधील जे राजपत्र 9 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेले आहे, नक्की या राजपत्रामध्ये कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत याबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती आज पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, हा GR हा 9 फेब्रुवारी 2024 चा GR आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र, त्याला GR ही म्हटलं जातं। हा GR आहे, यामधील आरटीई ची सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे जे मोठे 3 बदल झाले आहेत हे या GR मध्ये सांगितले आहेत। पाहूयात पुढे आपण हा GR नक्की काय आहे। सो हा GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे। हा GR 9 फेब्रुवारीला निर्गमित करण्यात आला आहे। यामध्ये महत्त्वाचे 3 बदल झालेले सांगितले आहेत। लास्ट जे वर्ष आहे त्याच्यात जो आरटीआयचे ॲडमिशन होत होते त्याच्यापेक्षा या वर्षीच्या ॲडमिशन मध्ये 3 मोठे बदल होणार आहेत। त्यातील पहिला बदल असणार आहे ते म्हणजे या नियमास महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम 2024 असे म्हणावे। त्यानंतर पुढचा नियम असा असणार आहे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क म्हणजेच वंचित व दुर्बल जे गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्ण प्राथमिक वर्ग या स्तरावरील कमीत कमी 25% प्रवेश करण्याची पद्धत नियम 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेशाकरिता ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व विनाअनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही। सो सांगायचं म्हणजे हा GR जरा समजून घ्यायला अवघडच आहे, परंतु थोडक्यात मी तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर समजा एक खाजगी शाळा आहे आणि एक गव्हर्नमेंटची शाळा आहे, तर त्या खाजगी शाळेत प्रवेश मिळणार नाही। फर्स्ट प्रायोरिटी ही गव्हर्नमेंट शाळेलाच दिली जाणार आहे, असा या नियमातून हा अर्थ निघतो। म्हणजे तुम्हाला माहित आहे 1 किलोमीटरच्या आतील शाळा ही आरटीई साठी कन्सिडर केली जाते आणि यामध्ये जर 1 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या घराजवळ खाजगी शाळा आणि गव्हर्नमेंट शाळा दोन्ही असेल तर फर्स्ट प्रायोरिटी ही गव्हर्नमेंट शाळेला दिली जाणार आहे। यामध्ये हे राजपत्र झाले, परंतु यामध्ये एक न्यूज पेपरला ही आली होती, आरटीई अंतर्गत शासकीय शाळेतच प्रवेश घ्या, कायद्यात अजब सुधारणा। यामध्ये जरा व्यवस्थित माहिती सांगितली आहे बघा। राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमात बदल केला असून राजपत्र हे प्रसिद्ध केले आहे, ते आपण आता बघितलेच। त्यानुसार आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया राबवताना ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय व अनुदानित शाळा आहेत अशी खाजगी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून प्रवेशासाठी निवडण्यात येणार नाही। एक प्रकारे आरटीए मधून खाजगी ऐवजी शासकीय शाळात प्रवेश घ्यावा लागणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हा बदल लागू होणार आहे। मित्रांनो, आरटीईत केलेल्या बदलामध्ये खाजगी शाळांतील आरटीई अंतर्गत होणारे प्रवेश कमी होतील, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच वंचित घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शुल्क जास्त असल्याने प्रवेश घेता येणार नाही। पर्यायी व मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागेल। एकीकडे शासनाने आरटीई अंतर्गत खाजगी संस्थांची थकीत प्रतिपूर्तीची रक्कम दिली जात नाही, तसेच सरकारी शाळांच्या दर्जाची सुधारणा केली जात नाही, तरी दुसरीकडे आरटीई मध्ये बदल करीत गोरगरिबांच्या शिक्षणाच्या जबाबदारीतून शासन हात झटकत असल्याचे बोलले जात आहे।
या आरटीईच्या ऍडमिशन बद्दल काही तज्ञांनी आपले मते व्यक्त केले आहेत, तर ही मते काय आहेत ही खाली दिलेली आहेत, हेही तुम्ही समजून घेऊ शकता। तर यानंतर पाहूयात या आरटीई 2024 ऍडमिशन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत। मित्रांनो, आरटीईची 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असेही सांगितले आहे। त्यामध्ये बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा हे कंपल्सरी आरटीईच्या ऍडमिशनसाठी लागणार आहेत। त्यामध्ये बघा, वंचित गटातील जी बालक आहेत त्यांच्यासाठी काही अटी आहेत किंवा काही कागदपत्रे वेगळी लागणार आहेत। त्यामध्ये जात संवर्गातील ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्ती जाती तसेच भटक्या जमाती आहेत किंवा इतर मागास म्हणजे जे ओबीसी वगैरे आहेत, विशेष मागास बालके आहेत, त्यामध्ये एसबीसी ओबीसी असेल त्यांच्यासाठी, तसेच दिव्यांग बालके असतील, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके असतील किंवा कोविड प्रभावित बालके असतील, म्हणजे ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले आहे कोविडमुळे, किंवा अनाथ बालके असतील, यांच्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत पहा। त्यामध्ये पहिलं म्हणजे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, म्हणजेच त्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची त्यांना आवश्यकता लागणार नाही। तसेच तहसीलदार व उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, बालकाचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक असणार आहे। तसेच परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार नाही। तसेच पुढे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे दिव्यांग मुलांसाठी लागणार आहे। तसेच HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, तर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचना जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र हे HIV बाधित पाल्य आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत। यानंतर पहा, कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले आहे, अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत पहा। त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकरण यांनी निगमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, तसेच कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, तसेच सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळा यांचा अहवाल असणे गरजेचे आहे। तर यापुढे पाहूयात, आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक असणार आहेत त्यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, म्हणजेच त्यामध्ये आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 2022-23 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला दाखला, उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। त्यानंतर पुढचं म्हणजे घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांच्या पालकांसाठी कोणते असणार आहेत अटी किंवा जी कागदपत्रे आहेत ती, त्यामध्ये न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, तसेच बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला ही डॉक्युमेंट्स घटस्फोटित महिलाच्या पाल्यासाठी आरटीई 2024 मधून ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत आरटीई 2024 च्या ऍडमिशनसाठी किंवा 9 फेब्रुवारी 2024 रोजी जो राजपत्र निगमित झाले ते राजपत्र झालेले 3 बदल कोणते आहेत तेही तुम्हाला समजलेच असेल। इथून पुढे कोणते बदल झाले याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केला जाईल। सो अजूनही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येत राहील।